प्रारंभी विनती करू गणपती, विद्यादया सागरा. अज्ञानात हरवून बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा, भक्ता बभूतो श्री. आता अभिनव वाग्विलासी, जे चातुर्यार्थ कला ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार लेमिया. भवारण्यचे दोन टाके क्षणात, असा एक समर्थ तो त्रिभुवनात. म्हणून शरण अनन्य आलो मी पाया, नमस्कार माझा तुला गुरुराया. हरि ओम. माऊली ज्ञानेश्वर भक्त शिरोमणी श्री नामदेवराय, शांती सागर श्री नाथ महाराज, भक्तीला शक्तीची जोड देणारे श्री समर्थ जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, परमपूज्य गुरुमाता गुरुमाऊली श्री कलावती आई आणि समोर बसलेले मायबाप संत सज्जन श्रोते. आजचा आपला विषय आहे खंडोबा, महाराष्ट्राचे कुलदैवत. उद्यापासून चंपाषष्ठीचं षटरात्र किंवा षट स्कंद किंवा स्कंद षट असं सुरू होत आहे. आपण कॅज्युअली म्हणून जातो की चंपाषष्ठीचं नवरात्र, पण हे नवरात्र नसतं, षटरात्र असतं. चंपाषष्ठीचं म्हणजे खंडोबाचं नवरात्र असतं. मागच्या 8 दिवसापूर्वी आपल्याकडे बऱ्यापैकी तुळशीच्या लग्नाची धामधूम उडाली, तुळशीचे लग्न झाली. पूर्वीचा एक काळ असा होता की तुळशीचं लग्न झाले की मग घरोघरी ज्यांची लग्न व्हायची त्यांचे म्हणजे ताशा वाजंत्राचे नाद कानी ऐकू यायला लागायचे. हल्ली आता तसं लग्नाला आणि ह्याला काही काळ वेळ लागला नाही. म्हणजे त्याला तुळशीचं लग्न व्हायला पाहिजे असं काही नाही. हळूहळू लिव्ह इन रिलेशनशिपमधलं सुरू झालेलं आहे, त्यामुळे लग्नाचा आता, पण तरीही लग्नाचा धूमधडाका सुरू झालेला आहे. आणि लग्नाचा धूमधडाका सुरू झाला की पत्रिका उघडली की पहिलं पाहतो की पत्रिकेच्या वरती ह्याच्यात श्री गजानन प्रसन्न, एका बाजूला महालक्ष्मी किंवा अंबिका देवी किंवा अंबा माता प्रसन्न असं लिहिलेलं असतं, आणि इकडच्या डाव्या पानाच्या श्री म्हाळसा कांत खंडोबाराय प्रसन्न असं ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांचे तिथे लिहिले जातं. गजानन तर आपलं महादैवत आहे, आद्य दैवत आहे. कोणत्याही कार्याला त्याचं आपण स्मरण करतो. म्हणजे प्रत्येक संताधिकांनी अगदी आपलं ग्रंथ लिहिताना सुद्धा पहिल्यांदा गजाननालाच वर्णन केलेलं आहे. अगदी सुरुवातीला अगदी निराकार स्वरूपातलं त्याचं वर्णन, आणि मग सगुण साकारातलं त्याचं वर्णन. तो स्वसंवेद आहे तरी सगुण साकारात कसं आहे हे प्रत्येकाने आपापल्या ग्रंथाच्या प्रारंभी त्याचं वर्णन केलं असतं. कोणती पूजा असो, कोणती हे असो, म्हणजे अगदी घरात साधी सत्यनारायणाची पूजा असो, गणपतीचं पूजन केल्याशिवाय बाकीची पूजा आपण करत नाही. कारण ते पूजन केल्याशिवाय पूजा त्याची पूर्ण भाग होतच नाही. माझ्या लहानपणचं आठवतं आहे की आमच्या घरात कुठलं एखादं कार्य निघालं की एखाद्या कार्यात पहिल्या सुरुवातीला सांडगे घालायची पद्धत होती आणि आहे. मग पहिला सांडगा घालताना आई मोठ्याने म्हणायची, मोरया हो, या हो, कार्याला या हो, कार्य निर्विघ्नपणे पार पडून द्या हो, असं सुरुवात व्हायची. त्रिपुरासुराचा वध करताना सुद्धा शंकरांनी गणपतीला बोललं होतं, आणि मग त्रिपुरासुराच्या बाबतीत शंकराला विजय मिळाला तो गणपतीचं पूजन केल्यानंतर मिळालं. हे गणपतीचं पूजन असं असतं. त्याच्याबरोबर आता महाशक्तीचं, अंबा मातेचं मग तिचं पूजन, मग ती अंबाबाईच्या स्वरूपात असो, सरस्वतीच्या स्वरूपात असो, शारदा, जगदंबा, तुळजाभवानी, थोडक्यात ती आदिशक्ती आहे, आदिमाया आहे, महामाया आहे. ती आहे म्हणूनच चराचराची उत्पत्ती, स्थिती वगैरे विस्तार झालेला आहे. ती प्रकृती आहे, आणि पुरुषाच्या साह्याने तिला पुरुषाच्या म्हणजे आदिपुरुषाच्या संकल्पासारखी ती विश्वाची निर्मिती करते. एका बाजूला मग कुलदैवत म्हणून खंडोबारायाला नमस्कार केला जातो, त्याला आवर्तन केले जाते. संबंध कार्यात तो बरोबर आहे, साह्याला ही भावना असतेच,
पण कार्य झाल्यावर ज्यांचं खंडोबा कुलदैवत आहे ते कार्य झाल्यावर जागरण गोंधळ घातल्याशिवाय ते कार्य संपूर्ण होत नाही. आता या सर्व दैवतात आपल्याला गणेशाची खूप माहिती असते, गणेशाच्या सगळ्या कथा माहीत असतात, अनेक गोष्टी माहीत असतात. गजाननाला गजाननाचं स्वरूप का आलं हे सुद्धा माहीत असतं. अंबा मातेचं, लक्ष्मी देवीचं, शारदा मातेचं हे माहीत असतं. थोडीफार जी माहिती कमी असते ती खंडोबारायाचीच असते. अर्थात तरी आता मधल्या काळात खंडोबारायावर दूरदर्शनवर मालिका झाल्यामुळे बऱ्याच लोकांना खंडोबाबद्दल माहिती कळाली, ज्ञानात लोकांच्या भर पडली. पण त्यातूनही लोकांची रस कशात आहे, तर खंडोबा आणि बाणाईच्या लग्नातच, म्हणजे इतकंच त्याच्यात जास्त हे झालेलं आहे. खंडोबा तसं हे मूळ दैवत पाहिलं तर कर्नाटकातलं पहिलं मूळ दैवत, पण महाराष्ट्रातही तसं आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. आपण मराठी माणसं त्याला खंडोबा म्हणतात, तसं कानडी मुलखात त्याला मैराळ म्हणतात. आंध्र प्रदेशात त्याला मल्लाना म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची अनेक नावं आहेत, खंडोबाची अनेक नावं आहेत. खंडेराव आहेत, खंडेराय आहे, मल्हारी आहे, मैराळ आहे, मैलाळ आहे, मार्तंड आहे, मल्हारी मार्तंड आहे, मार्तंड भैरव आहे, म्हाळसा कांत आहे, कोकणातील रवळनाथ, रवळदेव, एलकोट्टी महादेव, मल्लखान आणि अजमत खान ही असं मुसलमानी नावंसुद्धा त्याला आहे. भारतीयच काय, पण गुंथर सोंथायमायर असा जर्मन माणूस खंडोबाच्या प्रेमात इतका पडला की तो आयुष्यभर जर्मनी सोडून जेजुरी राहिला होता आणि जेजुरीलाच त्याचं देहावसन झालं. आणि त्यांनी किंग खंडोबाज हंटिंग एक्सपिडिशन आधी खंडोबावर अनुभवपोट, म्हणजे त्या जर्मन माणसाचं खंडोबावर आपल्यापेक्षा जास्त प्रेम होतं. आजच्या मितीला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र याच्यात खंडोबाची 11 स्थानं प्रसिद्ध आहेत. पहिलं क्रमांक आहे आपला जेजुरीचा कडेपठार, नंतर निमगाव केतकी शेगुंडे नगर ताल जिल्ह्यात आहे, नंतर सातारे म्हणून आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर जुनं औरंगाबाद इथं आहे, नळदुर्ग म्हणजे धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग येथे आहे, पाली पेंबर उत्तर साताऱ्यात आहे, मंगसुळी बेळगावी म्हणजे बेळगावच्या जवळपास आहे, मैलार सिंग धारवाडमध्ये आहे, मैलार देवरगोटू धारवाडमध्ये, मैलार किंवा मण्ण मैलार बಳ್ಳारीमध्ये आहे आणि मैलापूर पेंबर बिदरमध्ये आहे. खंडोबारायाची अनेक प्रतीक स्थानं महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गोमांतक या ठिकाणी आहेत. गीतावासन आपल्याला माहिती आहे, आपण म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्माला जोर येतो, तेव्हा शत्रूंचं निर्दालन करायला आणि सज्जनांचं रक्षण करायला मी अवतार घेत असतो. आपल्याला श्रीकृष्णाचे अवतार सगळे माहीत आहेत, पण खंडोबा मल्हारी मार्तंड हा अवतार हा शंकराचा अवतार आहे. धर्माला आलेले ग्रहण दूर करता धर्माच्या पुनरुत्थानासाठी, भक्त रक्षणासाठी शंकराने हा अवतार घेतला आहे. विष्णूच्या थोडीशी मागे जाऊन त्याची कथा आपण खंडोबाची पाहूया. विष्णूच्या कर्णमळापासून, आता हे सगळे जे आहेत ते पौराणिक दाखले आहेत. आता ह्याचा अर्थ केव्हा ना केव्हा तरी आपल्याला लावायला पाहिजे. काही अर्थ आपल्याला लागू शकतात, पण काही अर्थ अजून पण आपण असं विश्वासून धरून चालू की हे कशामुळे काय झालं हे आत्ता ह्या कल्पनेच्या बाहेरचं वाटतं, अतर्क्य वाटतं. विष्णूच्या कर्णमळापासून मधु आणि कैटभ या 2 दानवांचा जन्म झाला. जन्मता दोघंही अति भुकाळू होते, म्हणजे ते ब्रह्मदेवालाच खायला उठले. तर ब्रह्मदेव कमळाच्या देठात लपून बसला. आता कमळाचं देठ कुठलं, कमळ कुठलं? आता ब्रह्मदेव हा विष्णूच्या नाभी कमळातून जन्माला आला, म्हणजे विष्णू हा ब्रह्मदेवाचा पिता म्हणलेला जातो आणि तो कमळात होतो. आणि म्हणजे त्याची जी कथा आहे की ब्रह्मदेव आपल्या पित्याला पाहायला त्या भवारणावात उडी मारली त्यांनी आणि 1000 दिव्य म्हणजे सहस्र दिव्य वर्ष त्यांनी शोध घेतला, पण परमेश्वराचा त्याला शोध लागला नाही. तेव्हा त्याला कानात कोणतरी म्हणल्यासारखं आलं, तप 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 म्हणजे तप कर. आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेवाने तप केल्यानंतर विष्णू प्रसन्न होऊन विष्णूंनी प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाला दर्शन दिलं आणि मग
सृजनसृष्टी दिली ब्रह्मदेवाला, अशी ती कथा आहे. म्हणजे इथं आता कमळगर्भ, कमळदेठ हे सगळं हे जे याचे जे रूपकातले आहे ते काय आहेत हे आपल्याला अभ्यासाने शोधायचे आहेत. पण असो, तर ब्रह्मदेवाची तो कमळाच्या देठात लपून बसला आणि विष्णूची आणि योगमायेची प्रार्थना करायला लागला. योगमाया प्रसन्न झाली आणि तिने आपल्या मायेचा प्रभाव काढून घेतला. मायेचा प्रभाव काढून घेतल्यामुळे विष्णू जागृत झाला. विष्णू म्हणजे मूळ पुरुष, आदी पुरुष असं समजायला लागत नाही. आणि तो या दोघांशी लढू लागला. म्हणजे कोणाशी? मधु आणि कैटभ. ते दोघंही अति बलाढ्य, आपल्या शक्तीचा गर्व असलेले, शक्तीचा उपयोग पण त्यांच्या शक्तीचा उपयोग दीनदुबळ्यांना छळणे, त्यांना ठार मारणे, स्त्रियांना पळवणे व यज्ञात विघ्न आणणे ह्यातच मोठेपणा म्हणून ते चराचराला सतावत होते. ते माय डरनिटाय करत होते. इतके शक्तिमान, इतके मुजोर की महाविष्णूला सुद्धा लढाईत ते आवरत नव्हते. शेवटी विष्णू त्यांना म्हणाला की अरे, तुम्ही एवढं तुमचं कलाकौशल्य लढण्यात, तुम्ही माझ्याकडनं काय पाहिजे तो वर मागून घ्या. तर तेही असे अहंकारी, उन्मत्त वगैरे, अरे तू काय आम्हाला देतोयस, आम्ही सुद्धा देतो, तुला काय पाहिजे ते मागून घ्या, असं ते विष्णूला म्हणाले. आता विष्णू हा बोलण्यात ऐकणार थोडाच. हो म्हणे, मला पाहिजे तुमच्याकडनं, मला तुमचं मरण पाहिजे. आणि त्याच वर्षी त्या मधु कैटभांचे म्हणजे त्यांचा जो छळवाद होता ते त्या क्षणी म्हणजे मरणासन्न झाले. पण वध मरताना त्यांनी एक इच्छा केली होती की आम्हाला शंकराबरोबर लढायचं आहे, तुझ्याबरोबर लढायचं नाही, शिवशक्तीबरोबर युद्ध करायचं आहे. तेव्हा पुढच्या जन्मी तुमची इच्छा पूर्ण होईल असं विष्णूने त्यांना सांगितलं. आता त्या असुरांना आणि मधु कैटभांना पुढचा जन्म मिळाला तो शुंभ निशुंभ, शक्ती शुंभ निशुंभ असं जे म्हणलेलं जातं ते शक्तीने त्यांनी असाच उपद्रव साऱ्या जगताला सुरू केला. तेव्हा योगमाया आदिशक्तीने पार्वतीच्या रूपात शुंभ निशुंभांना त्यांचा निपात केला. परत शंकराला मारण्याची त्यांची कुमकुमी राहीलीच. आणि मग त्यामुळे त्यांनी मणिचूल पर्वतावर मणी आणि मल्ल ह्या रूपात त्यांनी पुनर्जन्म घेतला. मणी आणि मल्ल या दोन असुरांच्या रूपात जन्म घेतला. मणिमल्लासुराची ही कथा आहे. नारदाचे 4 मानसपुत्र, नारदाचे 4 मानसपुत्र कुठले कुठले? सनत, सनतकुमार, सनातन आणि सनंदन. त्यातला एक जो सनतकुमार होता त्यांनी ही कथा सांगितलेली आहे. त्याला भेटलेल्या 7 विप्रांना सांगितले. जे विप्र कर्मविपाकाने दारिद्र्यात जिणे जगत होते, हलाखीला गांजून गेले होते, त्यांच्या उद्धारासाठी त्यांनी ही कथा सांगितली. सनतकुमारांनी सांगायला सुरुवात केली मणिमल्लांची कथा 7 विप्रांना. या शिवशक्तीशी युद्ध करायचे या हेतूने जन्म घेतलेल्या मणिमल्लांनी परत ब्रह्मदेवाचे उग्र तप केलं. ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाला. त्यांना तुम्ही त्रैलोक्यात अजिंक्य राहाल, तुम्हाला कोणी हरू शकणार नाही असा ब्रह्मदेवाने वर दिला आहे. म्हणजे बाकी काही नाही, म्हणजे वाईट कामासाठी यांनी तप करावा, देवाने त्यांना आशीर्वाद द्यावा, वर द्यावा आणि त्यांनी उन्माद करावा. आदिशक्तिशाली, अहंकारी त्यात असा वर मिळाल्यामुळे दोघंही बंधू उन्मत्त बनले आणि त्यांच्या काळ्याकुट्ट कारनाम्याला धरबंदच राहिला नाही. ऋषीमुनींचा छळ करणे हे जणू काय आपलं कर्तव्य कर्मच आहे असं ते वावरले. इकडं हा मणिचूल जो पर्वत होता त्यांच्याकडे येण्या अगोदर त्या पर्वतावर धर्माचे 7 पुत्र, हे 7 ऋषी वेगळे, हे धर्माचे 7 पुत्र, धर्मांगवी, धर्मपालक, धार्मिक, धर्मशील, धर्मज्ञ, धर्मभाऊ, धर्मकौतुक हे पर्वतावर राहत. ती जागा सुंदर होती, निसर्ग सौंदर्याने नटलेली होती. तिथं त्यांचे सात्विक यज्ञयाग चालायचे. सगळे लोक आनंदी होते, त्यांच्यात सौख्य होते. नेमकं एकदा मल्लासूर एकदा शिकारीसाठी त्या मणिचूल पर्वतावर गेला. तो निसर्गरम्य पहाडी भाग, ती सुखसमृद्धी, म्हणजे अगदी तो मल्लासूर असं नाही म्हणाला की काय डोंगर काय गाव वगैरे हे गुवाहाटीला जो आमदार म्हणाला होता तसं नाही म्हणाला. पण तो इतका निसर्गरम्य हे होता. पण मल्लासुराला त्यात ऋषीमुनींचे ते आश्रम दिसले,
तिथली आन्निक चालू होती दिसली. ऋषी वेद मंत्रांच्या ऋचा म्हणतायत, यज्ञयागादी क्रिया करतायत. हे सगळं सात्विक शुचिरभूत वातावरण मल्लासुराला काही पसंत पडलं नाही. आणि मग त्यांच्या मनात म्हणजे त्या मल्लासुराच्या मनात या सगळ्या गोष्टींबद्दल आकस असताना मल्लाच्या मस्तकात तिडी गेली आणि रागाच्या भरात त्यांनी सैन्याला आज्ञा केली आणि त्या सैन्याने सगळ्या गोष्टींचा विध्वंस करून टाकला. यज्ञकुंडात पाणी टाकले, पाणीच नाही तर मलमूत्र टाकली, सारे यज्ञाची सामग्री उद्ध्वस्त केली, साऱ्या ऋतिजवांना मारून टाकले, बायका पोरांची गय केली नाही, गायीची खिल्लारी उधळून लावली, पशुधन कापून काढले, रक्तमांसाचा चिखल केला. सगळीकडे जाळपोळ, हिंसा, रडारड, आक्रोश, करुण किंकाळ्या ह्यांचे आणि त्याच्यात मल्लासुराचे मस्तवालपणे हा 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 करून किंकाळ हसणे, हा आवाज सगळ्या परिसरात घुमत राहिला. साऱ्याचा सत्यनाश करून काही वेळातच ते मल्लासुराचे सगळे मल्लासूर स्वतः आणि त्याचं ते दैत्य सैन्य हे सगळं तिथून निघून गेलं. उर्वत ऋषी आणि 7 ऋषी कर्मधर्म संयोगाने वाचले होते. त्यांचा शिष्यवर्ग, बायका मुले सारे हातबुद्ध झाले आणि त्यातूनही त्यांनी मल्लासुराला धडा शिकवायचा या निश्चयाने आता तरी आपले प्राण वाचावे म्हणून मणिचूल पर्वत सोडून दुसऱ्या सुरक्षित स्थळी जायचे ठरवले. त्याचवेळी तिथे नारद महर्षी प्रकट झाले आणि मग त्यांनी सारी हकीकत ही धर्मपुत्रांची ऐकली, नारद मुनीने ऐकली आणि त्यांनी सांगितलं, नारद मुनी सांगितलं की तुम्ही आता एक काम करा, इंद्रलोकात जा आणि इंद्राच्या कानावर हे घाला आणि इंद्राचा सल्ला विचारा. तपोबलाने हे दोघे भाऊ, राक्षस भाऊ मणिमल्ल माजलेले आहेत, त्यांचा पाडाव करणे जरूर आहे. त्यांचे तपाचे पुण्य आता हळूहळू कमी पडायला लागलेले आहे, तरी ते अजूनही सगळ्या देवदानवांना अजिंक्य आहेत. तरी तुमची सगळी बायका मुलं ही धवलगिरी पर्वतावर ठेवावी, कारण हा पर्वत कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या मधोमध म्हणजे कुठेतरी महाबळेश्वर पैसे आला असेल. कृष्णा आणि वेण्णा नद्यांचा संगम जिथे आहे त्याच्या 7 योजने अंतरावर आहे. तेथे दुर्वास पुत्र लव ना दुर्वास मुनींचा सुपुत्र लव म्हणजे त्याचंही नाव लव होतं. त्याने तप करून महादेवाचे लिंग प्रतिष्ठापित केले आहे. त्या लवथेश्वराच्या परिसरात ठेवा. असुरांना तेथे येणे दुर्वासाच्या शापाने अशक्य आहे. मग या 7 धर्मपुत्रांनी तसं केलं आणि तदनंतर ते इंद्रसभेत गेले. ती इंद्रसभा अति वैभवशाली होती. तिचं कौतुक पाहत असताना इंद्राने आपल्या आसनावरून त्या सगळ्या 7 ऋषींना म्हणजे उठून उत्थापन देऊन त्यांना चरणस्पर्श केला, त्यांची षोडशोपचारे पूजा केली, त्यांच्या येण्याचे कारण विचारले. त्या मुनींनी सारा इतिवृत्तांत इंद्राला सांगितला आणि मणिमल्लासुराचे पारिपत्य करावे ही विनंती केली. पण त्यामुळे नेमका इंद्र अधमोघ झाला. त्याला लाजच वाटायला लागली. कारण त्या दोघं असुरांनी पहिलं इंद्राला इतकं पराभूत केलं होतं, इतकं लज्जित केलं होतं. पायाच्या अंगठ्यावर उभं राहून मणिमल्लांनी तपश्चर्या केली होती. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या वराने त्याला जिंकणं हे अवघड होतं. त्यामुळे आपण काहीही करू शकत नाही हे इंद्राने त्या ऋषीमुनींना सांगितलं. आणि एक सांगितलं, पण तुम्ही एक काम करा, तुम्ही विष्णूकडे जा, वैकुंठात जा आणि तिथं विष्णू काय म्हणतो ते पहा. सारे ऋषी वैकुंठाला गेले. वैकुंठ अशीच वैभवशाली होते. यक्ष किन्नर गात होते, अप्सरांचे नृत्य चालू होते, वेदघोषही चालला होता. वैकुंठ लोकी त्यांना 4 प्रकारचे भक्त तिथं दिसले, ज्यांना सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ही भेटली. जे सामान्य भक्त होते त्यांना सलोकता म्हणजे विष्णूचं फक्त दर्शन होत होतं, विष्णू दिसत होता. समीपता म्हणजे विष्णूच्या पाशी जाता येत होतं पण विष्णूशी बोलता येत नव्हतं. आणि सायुज्यता म्हणजे की विष्णूची सारखं दिसायला दिसत होते. अंगकांती, नीलवर्ण, हातात शंख, चक्र, गदा. आणि सायुज्यता म्हणजे विष्णूच्या रूपात ते एकरूप होऊन दिले होते. पण सायुज्यता आणि विष्णू याच्यातही अजून एक फरक होता की विष्णूच्या छातीवर जे भृगुचिन्ह होतं ते फक्त विष्णूपाशी होतं, बाकी कोणापाशी नाही. त्या विप्रांचे विष्णूने आदर स्वागत केले, त्यांना उत्थापन दिले, त्यांची पाद्यपूजा केली आणि वैकुंठाला येण्याचे कारण विचारले. आणि मग मणिमल्लासुराची जी कथा सांगितल्यावर त्यांना ब्रह्मदेवाचा वर असल्यामुळे ते अजिंक्य आहेत असे म्हटल्यावर तिघांचा चेहरा परत खाडकन पाडला. पण हे काम होईल, विष्णू म्हणाला. तो आपण शिवशंकराकडे, विष्णू म्हणाला मी स्वतः येतो, चला आपण शिवशंकराकडे जाऊ आणि त्यांच्या कानावर
त्या शिवशंकराच्या कानावर हे घालून त्यांना हायसे वाटले आणि श्री विष्णूंसह सगळे कैलास मानस सरोवरात तिथे जायला लागले. कैलास पर्वतावर जाण्याचे तसे 5 मार्ग आहेत. पहिला केदार पर्वतावरून पायी चालत जाण्याचा, दुसरा सिद्धी मार्गाने गमन करण्याचा, तिसरा योग सामर्थ्याने व मनशक्तीने मार्गक्रमण करणे, ज्या योगे नारद मुनी त्रैलोक्यात संचार करतात असा, आणि शेवटचा मार्ग म्हणजे आयुष्यभर साधक अवस्था सांभाळून सदैव भगवंताचे स्मरण करून सात्विकतेने जीवन क्रमून मरणोत्तर शिवगणांसह कैलासवासी होणे. सगळेच मार्ग तसे खडतर आहे, पण मार्तंड जो हा ग्रंथ आहे ज्याच्यावर नाही केलं ते, त्याच्यात विजयकथा मार्तंड विजयसार या ग्रंथात त्या सगळ्या साधनांचं किंवा या मार्गांचं वर्णन केलेलं आहे. या श्रीकृष्णाच्या वैकुंठातून हे सारेही सप्तही धर्मपुत्र कैलासाकडे विहंग मार्गाने कैलासावर आले. जाताना त्यांच्या मुखातून सारखाच ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय वगैरे जप चालला होता. कैलास त्यावेळी सूर्यप्रकाशापेक्षाही तेजस्वी दिसत होता. त्याचे तेज त्यांना सहन होईना, पण त्याच्या अविरत जपामुळे त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्या कैलासाचे वर्णन काय करायचे? चंद्रकांत मण्यांचे मोठमोठे खडक तिथं होते कैलासावर. कापुराचे चूर्ण जणू काही सर्वत्र उधळले आहे असे भासत होते. मलयगिरी पारदाने लेपला आहे, त्याला चांदीचा लेप लावला आहे का काय कळेना, सर्वत्र लखलखीत असा चांदण्याचा प्रकाश पडला होता असं वाटत होतं. नाना प्रकारचे वृक्षवल्ली अगदी फळभाराने लगडून गेलेले होते. निरनिराळे पशुपक्षी श्वापद निःसंकोचपणे त्या कैलास पर्वतावर बागडत होते. काही झाडांना, विशेषतः चंदनासारख्या झाडांना महासर्पांचे वेटोळे होते. ते तरुवर शंकरासारखे होते. नाना प्रकारचे वृक्ष अमृतकुंड जागोजाग होते. गंधर्वाचे सुस्वर गाण्यांचे स्वर तिथं काढत होते. पुढे काही अंतर चालून गेल्यावर त्यांना खडखडून हटण्याचा आवाज आला. पार्वतीच्या सख्या फुलं वेचता वेचता हास्यविनोद करत होत्या. काही मुनिकन्या मोठमोठ्याने आरडाओरडा करत खेळ खेळत होत्या. सगळीकडे त्या कैलास पर्वतावर वातावरण अगदी टवटवीत होते. हे धर्मपुत्र चाले, ज्या कामासाठी ते चालले होते त्याचा त्यांना क्षणभरही विसर पडला नव्हता. जरा पुढे गेल्यावर तेजाची व्याप्ती अजूनच वाढली. त्यांचे मनोमनी शिवस्मरण व शिवोपासना, मुखातून नामजप अविश्रांत चालू होता. त्यामुळे तेजाची देदीप्यमान प्रकाशातून त्यांनी पुढची वाट दिसली. अनेक विप्र शिवांचे गुणगान करत होते आणि त्या शिवाच्या नगरीसमोर त्यांना एक तटबंदी दिसली. त्याच्या मागे शिवाचं नगरी दिसत होती. महाद्वारावर त्यांची भेट जयनंदी नावाच्या गणाशी पडली आणि शिवाच्या भेटीची त्यांनी इच्छा प्रगट केली. तर जयनंदीनी शिवासमोर त्यांना आणलं. शिवाचा कैलासीचा जो दरबार विलक्षण प्रेक्षणीय होता. त्या सभागृहाला हजारो रत्नजडित खांब होते. त्यात एक वेदिका म्हणजे व्यासपीठ होते. त्यावर 32 पायांचे एक सिंहासन होते आणि रत्नजडित सिंहासन होते, त्याचा प्रकाश सगळीकडे पसरलेला होता. त्या विप्रांच्या मुखी मात्र सातत्याने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप चालला होता. आणि एवढ्या रत्नजडित सिंहासनावर बसलेला शंकर मात्र अगदी साधा होता. सर्वांगाला चिताभस्म फासलेले होते. हातात गळ्यात रुद्राक्षाच्या माळ्या होतात. गळ्यात वासुकीचा हार होता. अंगाखांद्यावर नाग साप खेळत होते. चंदनाचा लेप सर्वांगाला लावला होता. कर्पूर नव्हता. गळ्याची फक्त नीलकंठ झाला होता आणि जानव्यासारखा शेषनाग तिथं होता. गळ्यात अजून रुंडमाळा होत्या आणि असा तो त्याचे पाय आरक्त होते. त्या तळपायावर, शंकराच्या तळपायावर अनेक शुभचिन्ह होतं. ध्वज, व्रज, कमल ही होती. हातात अंकुश, त्रिशूल, डमरू अशी आयुध होती. तो पंचानन म्हटला जातो. त्याला 5 आनन म्हणजे 5 तोंड. त्याची 5ही तोंडांची नावं अशी: एक ईशान, अघोर, सद्योजात, वामदेव आणि तत्पुरुष. जटेत गंगा आणि मौळी अर्धचंद्र सुद्धा. साऱ्या विप्रांनी त्या शंकराला नमस्कार केला. त्याच्या वामांगी आदिशक्ती आदिमाय पार्वती माता होती. तिच्या रूपाचे आणि शक्तीचे वर्णन आदिशंकरही करू शकत नाही. तिच्यामुळे सगळ्या ब्रह्मांडाचा पसारा दृष्टीगोचर होतो. साऱ्या विप्रांनी अगदी मनापासून त्या आदिशक्तीला, आदिमायेला नमस्कार केला. अव्यक्तातून व्यक्त करणाऱ्या त्या स्त्री शक्तीला नमस्कार केला.
ती जशी सौंदर्याची खाण आहे तशी शक्तीचा महासागर आहे, धैर्याचा मेरू पर्वत आहे. महादेवाने मोठ्या आस्थेने चौकशी केल्यावर कैलासावर येण्याचे कारण विचारले की कशाला तुम्ही कैलासावर का आलात बाबा. आणि मग विप्रांनी सगळी हकीकत सांगितली. त्यांना आता वाचा फुटली, म्हणजे अक्षरशः रडूच फुटलं होतं. रडता रडता सगळं सांगितलं. आणि मणिमल्लांचा विध्वंस तुम्ही करावा, त्यांचे जे क्रूर वर्तन आहे ते आता सहन होत नाही, वगैरे वगैरे सगळं सांगितलं. चंद्रमौळीने त्यांना शांत केलं. मणिमल्लासुराने आपल्याला जो त्रास दिला त्याचे योग्य शासन मिळण्याचा आता काळ आलेला आहे असं त्यांना म्हणून आश्वस्त केलं. त्यांच्या जखमेवर फुंकर घातली. त्यांनी तुम्हाला त्रास दिला नाही, त्याऐवजी जणू काही मलाच त्रास दिलेला आहे असं शंकर त्यांना म्हणाला. आणि त्यांनी मला आव्हान केलं आहे, त्याचं पारिपत्य करण्याचं काम माझ्याकडेच आहे. जसजसे शूलपाणीने त्या मणिमल्लांच्याबद्दल बोलायला सुरुवात केली, म्हणजे त्या मणिमल्लांबद्दल मग हळूहळू हळूहळू बोलताना त्या शंकराची जी हळूहळू त्याच्या मनात, त्याच्या मस्तकात क्रोध वाढत गेला. आणि इतका वाढत गेला की अक्षरशः अंगार पेटला. संतापाच्या भरात शंकराने आपल्या जटा जवळच्या एका खडकावर आपटल्या. त्यावेळी त्यातून भयानक, उग्र, अकराविकराळ, भीती वाटावी अशी महाभयंकर स्त्री प्रकट झाली. हीच ती महामारी. आपण ज्याला महामारी म्हणतो ना, ती महामारी ती हीच ती. त्या क्रोधित असलेल्या आणि संतापाने धगधगीत झालेल्या त्या महाविकराळ असलेल्या महामारीवर आजूबाजूच्या ऋषीमुनींनी घुर्त शिंपडलं, तूप टाकलं आणि त्याने ती शांत झाली. ती महादेवाच्या जटेतून जन्म घेणाऱ्या महामारीचे नामकरण घृतमारी झाले. आणि जेजुरी गडावर अजून घृतमारीचा खडक आहे तिथं. घृतमारी ज्या कारणांसाठी ते विप्र, नारद, इंद्र, विष्णू कैलासावर आले होते ते कार्य नक्की सफल होईल असं सगळ्यांना सांगून त्यांना मनाला दिलासा दिला. त्याच चैत्री पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरात सूर्याने जेव्हा चित्रा नक्षत्रात प्रवेश केला त्यावेळेने महादेवाने एक भव्य रूप धारण केलं. त्याची कांती सूर्यापेक्षा प्रखर होती. एक गगनभेदी गर्जना केली. त्या रूपाला जे सूर्यापेक्षा तेजस होते त्याने सारे एकमुखाने सगळ्यांनी त्याला सूर्यापेक्षा प्रखर होते म्हणून त्याला मार्तंड भैरव असं म्हणायला सुरुवात केली. त्याचा उदो करायला लागला. आणि मग ते म्हणायला लागले, सदानंदाचा येळकोट सदानंदाचा चांगभले, सदानंदाचा चांगभले म्हणून वाखाणणी करायची सुरुवात केली. चांगभले म्हणजे तो चांगला आहे आणि भलाय आहे. आणि येळ हा शब्द कानडी आहे. येळ म्हणजे 7. ज्याचे सैन्य 7 कोट आहे, ज्याच्या राज्याला 7 तटाला, ज्याच्या राज्याच्या तटाला 7 कोट आहे तो येळकोट. आता नंतर हे शब्दसुद्धा आपण ह्याच्या चंपाषष्ठीला तळी भरतो तेव्हा सदानंदाचा येळकोट असं म्हणतो. मार्तंड भैरवाचा अवतार घेतल्यावर ज्या कार्यासाठी अवतार घेतला त्यासाठी ते झटपट कामाला लागले. सारे देवगण आपल्या सैन्यासह कैलासावर जमायला सुरुवात झाली. सैन्याच्या सर्वात पुढे स्वतः मार्तंड भैरव होते. 7 कोटी सैन्य त्यांच्या आज्ञेची वाट पाहत होते. त्यांच्या उजव्या बाजूला कार्तिक स्वामी, शंकराचा पहिला पुत्र षडानन, आणि डाव्या बाजूला गणपती आपापल्या वाहनावर बसून आपली आयुधे परजून सज्ज झाली होती. त्यांचा मानसपुत्र वीरभद्र याने त्यांना साऱ्या सैन्याच्या तयारीविषयी माहिती दिली. ही सगळी सैन्याची जुळवाजुळव करण्यात साधारण 3 महिने पार पडले. आषाढ शुद्ध प्रतिपदेला सारे सैन्य धवरगिरी पर्वताच्या पठारावर जमले. त्यामुळे या पर्वताला प्रस्थापीठ असे म्हणतात. आता हे सुद्धा आपल्याला शोधून काढायला पाहिजे की हे धवळगिरी पर्वत म्हणजे नक्की कुठला पर्वत, हा जेजुरी पर्वत का अजून कुठला पर्वत, धवळगिरी म्हणजे हिमालय का, हे म्हणजे ह्या सगळ्या पौराणिक कथेतून आपल्याला थोडंसं कुठेतरी त्याचे वास्तवाशी संदर्भ जुळवायला पाहिजे. पण पुढे आपल्या विरुद्ध कट करतायत, आपल्याशी युद्ध खेळण्याची शिवशंकर जोरदार तयारी करतायत हे जेव्हा मल्लासुराला समजले तेव्हा त्यांनी त्याची चेष्टा उडवली, टर उडवली. मणिमल्लासुरात मणी हा धाकटा आणि मल्ल हा मोठा. त्यामुळे सारी दैत्यसेना त्यांच्या आधिपत्याखाली जरी होती तरी मल्लासुराने मार्तंड भैरवाची खिल्ली उडी असली तरी तो तसाही नव्हता. तसा तो सावध होता. त्याने आपल्या सेनेला एकत्र केले.
त्याच्या सैन्यात खडगदृष्टा, उल्कामूल, कुंतीलोमा, निर्जरध्वज या अनेक सारखे रणधुरंधर राक्षस होते. त्यांचा पराक्रम अतुलनीय होता. युद्धात कधी हार न मानणारे ते नव्हते. सारे मणिचूल पर्वतापासून धवलगिरी पर्वतावर मोठ्या ताकदीने व आपल्या बाहुबलाचे विश्वासाने आणि अहंकाराने मोठमोठ्या गर्जना करत निघाले. वाटेत येताना त्याने अनेक गावं उद्ध्वस्त केली. अनेक ठिकाणच्या यज्ञांचे यज्ञकुंड, तिथले आश्रम, तिथली पवित्र देवालये ही बेचिराख करून टाकली, पशुधन कापून टाकले. हे त्यावेळेला त्या मणिमल्लासुराने केले. हल्लीच्या काळात, शिवरायांच्या काळात, अलीकडे अफजल खान जेव्हा विजापूरहून चालून आला, तेव्हा स्वराज्यावर चाल करून आला, तेव्हा त्याने असाच विध्वंस केला होता. देवळे फोडली होती, अनेक गोष्टी भ्रष्ट केल्या होत्या. प्रत्येक युगात असुर निर्माण होत राहतात आणि प्रत्येक दानव तयार होतात. त्यांना वेळच्या वेळी ठेचणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. हा राक्षस मणिमल्लासूर, मणी आणि मल्ल दोघेही मायायुद्धात अगदी निपुण होते. रणभूमीवर मल्लाने खटा करून त्यात मोहिनी विद्येचे एक सोन्याचे यंत्र ठेवले होते. त्यावर एक स्तंभ जकडून ठेवला होता, ज्यायोगे शत्रू सैनिकांना भ्रम पाडून त्यांना काहीही उमगणार नाही आणि भीतीने मैदान सोडून जातील अशी उपाययोजना केली होती. युद्धशास्त्रातील नीतिनियमानुसार मल्लासुराने इंद्राकडे शरभानन नावाचा राक्षस मल्लासुराने पाठवला होता. शरभानन नावाचा एक राक्षस शिष्टाईसाठी भेटायला पाठवला आणि त्या शरभानंनी पहिला दमसेला सुरुवात केली. आधी इंद्राला, तुझे आणि मल्लासुराचे एवढे संबंध चांगले आहेत, तू त्या गोसावड्याकडे, म्हणजे कोणाकडे, शंकराकडे, त्या गोसाळ्याकडे, शंकराकडे त्याला घेऊन युद्धाला का आलास? ही गोष्ट तुझ्या भविष्याच्या दृष्टीने चांगली नाही, तू चांगली केली नाहीस. तेव्हा इंद्र त्या शरभाननाला, त्या वकिलाला घेऊन महादेवासमोर येऊन उभा राहिला आणि महादेवाला सुद्धा, तू युद्ध का करतोस? इंद्र मल्लासुराचे संबंध सलोख्याचे असताना याची युद्धाची कुमकुमी चांगली नाही तुला. शंकराने ही लढाई ही इंद्रासाठी नाही, मणी आणि मल्ल तुझे जे मालक आहे ते गोरगरिबांचा छळ करतात, दीनदुबळ्यांना पेडतात, गायी म्हणजे पशुधनाला त्रास करतात, सर्रास हत्या करतात. त्यांच्या कुकर्माची सीमा त्यांनी कधीच ओलांडलेली आहे. एक तर त्यांनी आता सप्त पाताळातील रसातळात जावं. आपल्याकडे सप्त पाताळ सांगितले, म्हणजे आतल, वितल, सुतल, महितल, रसातळ, तलातल आणि शेवटचं पाताळ, अशी 7 पाताळ सांगितले. त्यातल्या रसातळात त्यांनी जावं आणि सुखाने तिथं राज्य करावं असं सांगितलेलं आहे. बोलणी फिसकटली. मार्तंड सेना आणि ही मणिमल्लासुराची जानव सेना एकमेकासमोर युद्धाला उभी राहिली. युद्धासाठी ऋषीमुनींनी, देवगणांनी नंदीची प्रतिमा असलेला एक ध्वज तयार झाला. तो नंदीची प्रतिमा म्हणजे वृषभ चिन्हांकित ध्वज हा त्या लढाईसाठी ध्वज जोरजोराने फडकवू लागला. शंख आस्फुरले गेले. जसं प्रत्येक युद्धात शंखाचं आस्फुरणही महत्त्वाचं असतं. आपण गीतेच्या ह्याच्यात पाहिलेलं आहे की महाभारती युद्ध सुरू केल्यावर तर ते पांचाजन्यम ऋषी केशव देवदत्तम धनंजय असं जे सगळं वर्णन केलेलं आहे की प्रत्येकाने आपापले शंख कसे आस्फुरले. तसे शंख आस्फुरणं म्हणजे आम्ही युद्धाला तयार होतो, आमची तेवढी ताकद आहे, चलो आओ असं आहे. आणि मग ह्या महायुद्धाला सुरुवात झाली. तेव्हा मल्लाने निर्जरध्वंसी नावाच्या राक्षस सेनापतीला मानाचे सेनापती दिले. घनघोर युद्धाला सुरुवात झाली. प्रथम त्या रणस्तंभाच्या खाली ठेवलेल्या मोहिनी यंत्राने देवसैन्य पावसाळले गेले, भ्रमल्यासारखे झाले. त्याचे कारण भगवान शंकराला कळताच त्यांनी कालाग्नी रुद्राला व वेताळाला तिथे पाठवून तो स्तंभ उकळून टाकला आणि तो यंत्र लांब फेकून दिले. देवसैन्य भ्रमातून बाजूला झाले. लढाईला जोरदार सुरुवात झाली. मोठ्याचे कोलाहल, शक्तीचे फुत्कार, आणा मारा आवाजाचा अनिर्बंध दूर, रक्तमांसाचा चिखल, मुंडक्यांच्या राशी, मरणयतांचा आक्रोश, सगळा विचित्र आवाज सगळ्या त्या रणभूमीवर येत होते. इंद्र आणि निर्जरध्वंसी एकमेकाला भिडले. त्यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झालं. आता ह्या पोथीचं जे खंडोबाची जी पोथी आहे मल्हारी मार्तंड मार, त्याच्यात प्रत्येक लढाईचं असं रसभरीत वर्णन केलं आहे. आपल्याला एवढं 5 दिवसाच्या म्हणजे ती आपल्याला आख्यानच लावावं लागेल. तसं ते म्हणजे प्रत्येक दिवसाचं कसं आहे की पहिल्या दिवशी इंद्र आणि निर्जरी ध्वंसाचे झालं, तर मग ज्वालामुखी नावाचा एक राक्षस मध्ये आला, तर इंद्राने अग्नीला
त्याला मारायला पाठवलं. मग पावकाक्ष नामाचा दैत्य आला होता, त्याला सूर्यदेवतेला पाचारण केलं. नंतर अमरांतकाचा पराभव करण्यासाठी वरुणाला पुढे केले. दुर्मतीला मारण्यासाठी निरऋती धावून आला. हलदंत वायुदेवाशी युद्ध करायला लागला. सुराशनाबरोबर कुबेर. तरी देवसैन्य मागे हटत होते, दैत्य वरचढ वाटत होते. शेवटी इंद्राने 5 अमोघ बाण काढून निर्जर दंशीला ठार केले आणि पहिल्या दिवशीचे युद्ध संपले. दोन्ही बाजूची अपरिमित हानी झाली, पण दैत्यांचा एक मोठा योद्धा निर्जर दंशी मारला गेला होता. महादेवाने जे रणभूमीवर मृत्युमुखी पडले होते त्यांना परत आपल्या संजीवनी मंत्राने किंवा अमृत प्राशनाने परत जिवंत केलं. इकडे मल्ल मात्र संतापाने दुष्पसत होता. दुसऱ्या दिवशीची व्यूहरचना झाली आणि ती कशी करायची याची मणीबरोबर चर्चा करून त्यांनी ते हे केलं. दुसऱ्या दिवशी सैन्याचा सेनापती खडगदृष्टा नावाचा राक्षस झाला. त्याच्याकडे भरपूर शिबंदी होती. माया कपट करण्यात तो पटाईत होता. इंद्राने त्याच्याबद्दलची माहिती शंकराला सांगितली. खडदृष्टाच्या निर्माणार्थ षडाननाची म्हणजे कार्तिकेयाची योजना केली. दोघात महाभयंकर युद्ध झालं. एकमेकांच्या हल्ल्याने दोघेही जर्जर झाले. शेवटी कार्तिकेयाने शिवशंकराचे नाव घेतले व एक अमोघ शक्ती खडगदृष्टावर सोडली. त्याच्या हृदयात जाऊन ती आदळली आणि एका क्षणात खडगदृष्टा मृत्युमुखी पडला. दैत्य सैन्यात परत हा आकार उडाला. दुसरा दिवस युद्धाचा संपला. कार्तिकेच्या शक्तीने खडगदृष्टा गतप्राण झाल्या पाहून मल्ल हताश झाला, संतापला. मणीने त्याला धीर दिला. बल्लाने उल्कामुख नावाच्या नवीन सेनापतीची निवड केली आणि इकडे चलबिचल झालेल्या इंद्राला शांत करून आशुतोषाने गजाननाच्या म्हणजे शंकराने गणेशाला गणपतीला युद्धात पाठवले. आपले अनेक शूरवीर रणात गमावल्यावर मणी आणि मल्लाला काळजी वाटावी. त्यांना चिंतित पाहून दैत्य सैन्यातला एक मायावी आणि पाशवी शक्तीचा दैत्य पुढे आला. त्याचं नाव कुंतिलोक. त्याला शंकराने जयनंदी नावाचा जो मगाशी आपण पाहिला तो जयनंदी नावाचा गण त्याने आपल्या पराक्रमाने ते कुंतिलोकाला मारलं. जयनंदी अगदी दिसायला शंकरासारखा. त्याची खूप निर्भत्सना कुंतिलोकाने केली, पण त्याला आपल्या बाणाने खेळून टाकून शेवटी जयनंदीची सरशी झाली. दैत्यसेनेने आत्तापर्यंत आपले सगळे सेनापती या 3 दिवसाच्या युद्धात गमावले होते. खुद्द मणिमल्लांवर युद्धावर जायची पाळी आली. मणी युद्धाला तयार झाला, पण तो धाकटा म्हणून मल्लाचं मन कसरायला लागलं की हा आपला धाकटा भाऊ आहे, त्याला युद्धावर पाठवायचा. त्याला आता शंकराची शक्ती कळून आली म्हणून तो मणीला म्हणाला, तू एक काम कर, तू सगळं तुझं कुटुंब घेऊन रसातळात जा, मी या शंकराशी लढून येतो, पण तू युद्धावर जाऊ नकोस. मणी म्हणाला, तुला एकट्याला सोडून मी कुठेच जाणार नाही. मी युद्धात एक तर जय तर मिळून येईल, नाहीतर पराभव झाला तर मला मृत्यू आला तर प्रश्न मिटला. तो हेच नाही म्हणजे असा हातो वा प्राप्यशी स्वर्गम असं जे म्हटलं जातं तसा मी होईन. शेवटी म्हणजे मणीबरोबर एक आनंदाची रात्र म्हणजे दारू पिऊन मांस मटण खाऊन त्यांनी साजरी केली आणि दुसऱ्या दिवशी मणी युद्धाला तयार करला. मणी सर्व युद्धादिवशी तयार झाला तेव्हा स्वतः मार्तंड भैरव रणभूमी उतरले. त्यांना पाहून मणीने नाना प्रकारच्या शिव्या द्यायला सुरुवात केली. नाना प्रकारचे गोसावड्या, भिकारड्या, स्मशात राहणारा, अंगाला चिताजबसर येणारा, साफेचा अलंकार घालणारा, असा कसा तू, अशी दूषणं देत त्याच्यावर हल्ला केला. दोघांचे भयानक युद्ध झाले. अनेक घातकी शस्त्रास्त्रांचा वापर झाला. सारी पृथ्वी, नभोमंडळ, आकाश पाताळ त्या कणकणाटात व्यापून गेले. शेवटी मार्तंड भैरवाने आपला महत्त्वाचा असलेला त्रिशूळ बाहेर काढला आणि पाशुपत मंत्राने भारून मणी दैत्यावर चढवला. मणीच्या छातीवर जाऊन तो त्रिशूळ आदळला. मणी घोड्यावरनं पडला. पडल्या मार्तंडाने त्याच्या डोक्यावर पाय ठेवला. देवाचा चरणस्पर्श होताच मणीच्या मनात आत्मज्ञानाची ज्योत उजळली. त्याला त्याचे सारे पूर्वजन्म आठवले आणि मार्दवट भैरवाचे स्मरण करायला आणि स्तवन करायला सुरुवात केली. देवाने सदैव आपल्याला आपल्या चरणापाशी ठेवावे अशी प्रार्थना केली. तुझी मनोकामना पूर्ण होईल अशी शंकराने त्याला आशीर्वाद दिला. मणी युद्धात पडला. मार्तंड भैरवाने त्याला ठार मारले. हे ऐकून मल्ल अतिशय दुःखी झाला. जेवढा दुःखी झाला त्याच्या पटीने तो असा क्रोधित झाला. संताप संताप संताप, राग राग राग, मोठ्याने सिंहगर्जना करून तो शेवटच्या दिवशी. मणी दैत्याचे मृत्यूच्या वेळचे वर्तन, त्यावेळची युद्धातील निपुणता आणि शंकराच्या मनात एक विचार आला.
की बाबा ह्याला शांततेचं आव्हान करतो, तू आता शांत राहा, युद्ध करू नको. मल्लाला म्हणला शांतते आपण आव्हान केले. तो जर परत पाताळलोकी जाऊन रसातळाला जाऊन राहिला तर आपण इथे युद्ध संपवू आणि हे सगळं संपून टाकू. मग तू विघ्न नको आणूस, गोधनाचा नाश करू नकोस, ऋषीमुनींना त्रास देऊ नकोस, यज्ञाच्या कर्मकांड करण्याला ब्रह्मरुंदाला त्रास देऊ नकोस, श्री विष्णूंना आणि त्यावेळेला त्यांनी परत मुद्दाम मल्लाकडे श्री विष्णूंना शिष्टाई करता पाठवले. श्री विष्णू त्याच्याकडे दोनदा गेले होते शिष्टाई म्हणजे ही शिष्टाई करायला. तर तो त्यावेळेला शिष्टाई करण्याकरता जे श्री विष्णू गेले त्यात त्यांनी तो हेगडे प्रधान म्हणून त्यांचं नाव घेतलं होतं, हेगडे प्रधान. आता हेगडे हा शब्द कानडी आहे, म्हणजे इथं कोणी कानडी असेल ते हेगडेचा अर्थ काय मला स्वतःला माहीत नाही, पण हेगडे म्हणजे चतुर बुद्धिमान असा कुशल असा वकील, हेगडे कारभारी, हे हेगडे प्रधान म्हणून झाले. त्यांनी काही ऐकलं नाही. मल्लाचा सेनापती सुरेंद्र दर्पदलन याने कोला नावाचा व्यूहरचनाकार दैत्याला प्राचरण केले. तसे आपण ह्याच्यात पाहिले महाभारतीय युद्धात चक्रव्यूह, तर 3 प्रकारचे व्यूह असतात, शकटव्यूह, चक्रव्यूह आणि सूचक व्यूह. इथं त्यांनी परत चक्रव्यूहच रचला होता. एकात एक अशी जवळजवळ 110 आवरणे रचून प्रत्येकावर शूर अधिकारी नेमून आतल्या आवरणात मल्लासूर युद्धाला सुसज्ज होऊन उभा राहिला. इकडे मार्तंड भैरव मोठ्या तयारीने युद्धाला लागले. बरोबर असंख्य गण, वेताळ, महाकाळ, भूते, डाकिनी, वीरभद्र, चंडी, घृतमारी, कालाग्निरुद्र मोठमोठ्या गर्जना करत बाहेर पडले. महाभयानक युद्धाला तोंड फुटले. वीरभद्राने पराक्रमाची शर्त करून सुरुवातीलाच कोला आणि त्रिपूर ह्या दोन्ही राक्षसांना ठार मारलं. त्याचवेळी त्यांचा सेनापती सुरेंद्र दर्पदलन हा चाल करून गेला. वीरभद्राने आपले अस्त्र मुख मोठे करून अक्षरशः त्या अस्त्राने त्याला गिळून टाकले. आपला सेनापती मारला गेला, पण मल्ल मात्र आता भयानक चिडला. तो महामायाने गर्जना करून रणभूमीवर थैथयाट करू लागला. देवसून म्हणजे त्याच्या थैथयाने देवसूना मात्र भावसाळी, ती सगळी वाट फुटेल तिकडे पळायला लागली. तेवढ्या देवसेनेला घृतमारीने तारले. तिने राक्षसांचा निपात करण्याच्या हेतूने रणात विध्वंस सुरुवात, जशी घटोत्कचाने महाभारती युद्धात केलं तसे या घृतमारीने तिथे सुरुवात केली. तिथे ते रणांगणातील भयानक रूप होऊन मल्ल तिच्यासमोर युद्धाला उभा राहिला आणि त्यांच्या शेवटच्या युद्धात त्या दैत्याच्या बाणांनी ती घृतमारी बेशुद्ध पडली. शिवाने तिला घेऊन येण्यासाठी रुद्र काळाग्नीला पाठवलं आणि त्याने रणधुमाळीत घुसून तिच्यावर शिवपंचाक्षरी मंत्राचा म्हणजे ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून तिला सावध करून तिला तळावर आणलं. मल्लाने मग मायावी शक्तीचा उपयोग करून देवसेनेला जेरी सांगलं. सारी सेना निशुभम वाटाळली. मग शिवशंकराच्या धनुष्याचं नाव पिनाक, पिनाक पाणी हे असं शिवशंकराचं एक नाव आहे. ज्याच्या पाणी म्हणजे ज्याच्या हातात पिनाक नावाचं धनुष्य आहे तो पिनाक पाणी. आपले काही मग लढायला सुरुवात केली. मग गदा युद्ध, शरयुद्ध वगैरे जोरदार लढाई संपली. आपले काही चालत नाही पाहून गुप्त होऊन तो मल्ल अंतराळात जाऊन मोठमोठ्या शिळा शिवावर टाकायला सुरुवात करायला लागला. शिवाने वज्राचं सोडून सगळ्या शिळांचे चूर्ण करून टाकले आणि ते अस्त्र मल्लावर पडले. तो खाली कोसळला. त्याच्या डाव्या भुजेवर तलवारीने शिवाने वार केला. त्याचबरोबर अग्निअस्त्राची योजना केली. सर्वत्र अग्निअस्त्र म्हणजे सगळीकडे आग म्हणजे लोकांची जी भयंकर उष्णता आणि म्हणजे समुद्राचे पाणी उकळायला लागेल इतकं उष्णता, शत्रूच्या अंगावरची चिलखतसुद्धा वितळून जायला लागली. त्या अवस्थेत तो मल्ल सावध झाला. त्याने पर्जन्यास्त्राने अग्निअस्त्राची शांतता केली. अनेक शस्त्रास्त्रांचा मारा झाला. शेवटी दोघांच्या मध्ये गदा युद्ध झाले. दोघेही एकमेकाला आठवेना गदा फेकून देऊन दोघेही मल्लयुद्ध करू लागले. शिवाने त्याचा पंजा मनगटापासून तोडला. तिथं दुसरा पंजा तयार झाला. तो मल्लासूर एकाएकी दिशेने झाला. प्रचंड महाकाय महाभयानक 4 हत्तींची शक्ती आणि हत्तीचे रूप घेऊन आला आणि शंकरावर चाल करून गेला. त्याच्या मोठ्याने ओरडणारे चित्काराने सारे ब्रह्मांड हेलावले. शिवाने आपले खटवांग उचलून त्याच्या डोक्यावर आणले. हत्तीचे रूप जाऊन तो मूळ स्वरूपात आला. शिवाने आता निर्वाणीचे युद्ध आरंभले. आपला त्रिशूळ हाती घेऊन त्यावर पाशुपत अस्त्रमंत्राचे अभिषेचन करून मल्लावर फेकले. मल्ल दचकला. मल्लाने आपल्या 1000 हाताने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो
त्याच्या काळजात घुसला आणि तो आपल्या रथात कोसळला. त्याच्याकडे धाव जाऊन शंकराने परत आपला पाय त्याच्या मस्तकावर ठेवला. काय रे, दमलास का? उठ ना, लढाई करायची तुला. पण शिवशंकराच्या पदस्पर्शाने जे मणीचं झालं तसंच मल्लाचंही झालं. त्याची अश्रुवृत्तीच निमाली, त्याचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. तो शंकराला शरण आला. आपल्या यातना सहन होत नाही तेव्हा शंकराने करुणाने त्याची यातना कमी केल्या, दूर केल्या, पूर्वीसारखा परत सुदृढ केला. ते पाहून मात्र इंद्र परत चांगलाच गांगरला. तो म्हणाला तर परत मल्लाला जाग म्हणजे परत नेहमीसारखा करतो काय, म्हणजे परत आपल्या उरावर बसणार मल्ल एवढे करून सुद्धा. मल्लाने कबूल केलं की आज खरं मला शिवस्वरूप जाणवलं, म्हणून त्याची स्तुती आरंभली आणि 108 नावांनी शिवाला त्याने हे केले, मार्तंडाला, खंडोबाला. ती 108 नावं दिलेली आहेत त्यांनी. आणि मग ती मार्तंडाची मानस पूजा करून तो म्हणाला, दैत्य कुळात मी जन्म घेतला, बलाचा अहंकाराचा वगैरे मला मोठा हे झालं, पापाचरण केले, गोरगरिबांना छळले, गोब्राह्मणांचा दुश्वास केला, यज्ञयागाचा विध्वंस केला. जेथे जेथे चांगलं घडत असेल तिथे तिथे मी वाईट करायला गेलो ते मला पाहवलं नाही, त्याचा नाश केला. देवा, तू साऱ्या विश्वाचा करता आहेस, करविता आहेस, पोषता आहेस, लय करता तूच आहेस. तू सर्व भूतमात्र आहेस, तू सर्व प्राणीमात्रात ज्ञानरूपाने आहे, रामरूपाने आहे, मोहरूपाने आहे, कामरूपाने आहे, आनंद रूपाने, आत्मरूपाने, भ्रांतिरूपाने, शक्तिरूपाने अशी त्याची सगळी स्तुती केली. त्याच्या ठाई असलेली करुणा, भक्ती, हे सगळं देवा तूच आहेस. तू निर्गुण निराकार आहेस. तू भक्तांसाठी सगुण साकार झाला आहेस. मी तुला दूषणं दिली आहे, तुला नाहीने ते बोल लावले, मी तुझा अनंत अपराधी आहे. त्याच्या स्तवनावर मार्तंड भैरव प्रसन्न झाले, मल्लासुराच्या स्तवन. त्याला परत हवे ते वरदान मागायला सांगितले. पण आता ह्यांनी काही वेडेवाकडे मागितले तर संपलेच, म्हणून इंद्र दचकला. पण त्याला कायमस्वरूपाची उपरती झाली. माझे नाव तुझ्या नावात गुंफून टाक. मल्लाने त्याला हे केला की माझे नाव तुझ्या नावात गुंफून टाक आणि तो मल्हारी मार्तंड म्हणून, मल्लाचा आरी तो मल्हारी, तो मल्हारी मार्तंड म्हणून मिरवावे. माझ्या मस्तकावर तुझा चरण असाच राहावा. जे कोणी तुला शरणागत होती त्यांचे मनोरथ तू पूर्ण कर. जे कोणी पशुहत्या करेल, ही थोडीशी जरा वेगळी त्याची हे होती, की जे कोणी तुझ्यासमोर नवस म्हणून पशुहत्या करतील त्या पशुला उत्तम गती मिळावी आणि त्याची जी तामस श्रद्धा आहे, आता पशुहत्या करणे वगैरे तामस श्रद्धा आहे, हे तामस श्रद्धा जरी असली तरी त्यांना तू प्रसन्न व्हावा असं आणि मल्लाने त्याला सांगितलं. जे कोणी श्रद्धायुक्त अंतःकरणाने तुझी आराधना करेल त्याचे दारिद्र्य, त्याची पापबुद्धी नष्ट व्हावी, परस्त्री परद्रव्य या गोष्टीची त्याला इच्छा न व्हावी. देवा, अशा भक्तांच्या मागे पुढे तू सदैव राहावं. मल्लाने शिवाला अखेरचे हात जोडले. त्याची प्राणज्योत शिवात विलीन झाली. त्याचे कलेवर शंकराने आपल्या सिंहासनावर अंतरले. अशा रीतीने पृथ्वीला गांधणारा, जन्मजन्मांतरीचे वैर साधणारा महादैत्य मार्तंड भैरवात विलीन होऊन गेला. असा खंडोबाचा अवतार. असा हा मल्हारी अवतार द्वापार युगाच्या शेवटी शेवटी कलियुग सुरू होण्याच्या 88,000 दिवस आधी झाला. आपण चंपाषष्ठीचे षडरात्रोत्सव करतो. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत त्या दिवसात मणिमल्लांचे घनघोर युद्ध झाले होते. युद्धाच्या म्हणून आपण त्याला स्कंद षष्टी. आणि त्याच्यानंतर जेव्हा चंपाषष्ठीला मल्लाचा परिपत्र झालं तेव्हा सगळ्या देवांनी त्याची चंपक फुलाने म्हणजे चाफ्याच्या फुलांनी पूजा केली, म्हणून त्याला चंपाषष्ठी असं म्हटलं जातं. युद्धाच्या सुरुवातीला या 7 धर्मऋषींनी देवसेनेचा विजय मिळवण्याकरता एक प्रतिष्ठान मांडलं होतं. दर दिवशी एक एक विजय शंकराला मिळत गेला. म्हणजे पहिल्या दिवशी तो निर्जरधनुषी, दुसऱ्या दिवशी खडगद्रष्टा वगैरे जे एक एक सेनापती, आणि चौथ्या दिवशी मणी, आणि 5व्या दिवशी मल्ल, असे सगळे हे झाले. तेव्हा प्रत्येक दिवशी एक एक माळ घातली गेली. म्हणून आपण खंडोबाच्या नवरात्रात प्रत्येक दिवशी 5 माळा, असा 6 दिवस प्रत्येक दिवशी एक एक खंडोबाला माळ वाहत असतो. 6व्या दिवशी मल्लाचा पाडा झाल्यावर सगळं विसर्जित करतो. पण त्याआधी देवाची तळी भरली जाते. तळी भरली जाते म्हणजे काय, की आपण मार्तंडाचा जयघोष करतो. म्हणजे सदानंदाचा येळकोट 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 किंवा सदानंदाचा चांगभले. त्या दिवशी दिवटी प्रज्वलित करतात, भंडारा उधळतात. खंडोबाच्या पूजेत हळदीचे महत्त्व खूप आहे. म्हणजे पूर्वी एकदा शिवसभेत
सगळी माणसं म्हणजे काय कोण कोण जमलं होतं? काळ, महाकाळ, 6 ऋतू, 14 युगे, 4 युगे, 14 मनू, दिवस रात्र जमले होते. सर्वांचे विविध रंग पाहून रात्रीला वाईट वाटलं की आपला रंग फक्त काळा आहे, बाकी सगळ्यांचे रंग किती छान आहे. म्हणून शिवाला मनोभावे प्रार्थना करून काहीतरी उपाय शोधायला सांगितला. तेव्हा शिवाने तिला वर दिला की तू औषधी वनस्पती म्हणून पृथ्वीवर जन्माला येशील. तुझा रंग सोन्यासारखा पिवळा असेल. मार्तंड भैरव अवतारात आपण तिच्या सर्वांगाला विलेपन करू. सगळे त्याला भंडारा म्हणतील. अशा तऱ्हेने हळदीचा जन्म झाला. चंपाषष्ठीला वांग्याचे भरीत, नंतर कांद्याची पात अशी नैवेद्यात आपण दाखवतो. आता खरं कांदा वगैरे हे सगळे तामस पदार्थ आहेत. असं कांदा कशाला? म्हणजे नैवेद्याला कांदा वगैरे म्हणजे इतर वेळा नैवेद्यात आपण भाजीत कांदा सुद्धा घालत नाही, कांदा लसूण सुद्धा घालत नाही. आणि इथं तर आपण चक्क कांद्याची पातीचा नैवेद्य दाखवतो. त्याचं कारण असं आहे की तारकासुराचा वध करण्यापूर्वी शंकर पार्वतीचा एकांता व्हावा म्हणून मदनाने शंकराच्या समाधीचा भंग केला होता. त्या रागावर त्याने मदनाचे शापाने भस्म केले होते शंकराने. पण मदनच नाही त्यामुळे काम नाही, आणि काम नाही त्यामुळे प्रजोत्पादन नाही. त्याचा परिणाम म्हणून सृष्टीचे सगळं चक्र, जन्ममृत्यूचं चक्रच बंद पडायला लागलं होतं. त्याला कीळ बसली होती. पार्वती मातेने विनंती केल्यावरून मदन पुन्हा कांद्याच्या रूपात जन्माला आला. आणि म्हणून कांदा लसूण खातो, कांदा हा तामस वृत्तीचा असलो तरी कामप्रवृत्ती करण्यास कांदा हा चांगला, म्हणजे कांदा हा चांगला कामप्रवृत्तीने म्हणतात. एक छोटीशी गोष्ट आहे. माझी आजी सांगायची फार पूर्वी की त्यांच्या घराण्यात त्यांचा वंश कसा टिकला तर घरातला एकच मनुष्य शिल्लक राहिला होता. बाकी सगळे त्यावेळेला रोगाने महारोगाने सगळे जण होते आणि त्या माणसाला कोणी नव्हतं. जे बायका वगैरे सगळे गेले होते. फक्त ही म्हातारी, त्याची आई आणि तो मनुष्य असे शिल्लक होते. आणि आता कसं करायचं? वंश टिकवायचं असेल तर काय करायचं? तर त्यावेळेला ती घाईघाई जेजुरीला गेली आणि जेजुरीला एक मुरळी तिला लग्नाचं अभिवचन देऊन तिला आणलं. ती आली ह्या म्हणजे आपल्या मुलाशी तिचं लग्न, म्हणजे आजीने सांगितलेली ती सत्य घटना होती. त्या माणसाशी लग्न करून दिल्यानंतर त्या वयात सुद्धा त्या माणसाला 2 छान गुटगुटीत मुलं झाली. आणि मग सगळं त्यावेळेला लोकांना उद्योग काय असायचे? कोणाच तरी अशा काड्या घालून काहीतरी वाचाळपणा करायचा की ह्याची मुलंच नसतील वगैरे वगैरे वगैरे. शेवटी ती बाई आहे, म्हणजे आमची आजी सांगायची की ती ज्या बाई होते ती ऐकलं म्हणे. सरपंचांना बोलवलं, बाकी सगळ्या लोकांना बोलवलं, थांबा जा म्हणे, इथं थांबा जरा. आणि साधारण 10-11ची वेळ असावी, म्हणजे असं थोडंसं ऊन हळूहळू कडक व्हायला सुरुवात झाली होती. तिने त्या दोन्ही मुलांना उघडं नागडं केलं आणि त्या तळपत्या उन्हात खाली काहीतरी सतरंजी वगैरे टाकून त्या तळपत्या उन्हात त्या पोरांना ठेवलं. तळपत्या उन्हात ठेवल्यानंतर थोड्या वेळात पोरं रडायला लागली, अंगाला चटके बसायला लागले. तेव्हा सरपंच म्हणाले, सरपंच जा तुम्ही त्या पोरांच्या अंगाचा वास घ्या. सरपंच गेले, वास घेतला आणि ते आश्चर्यचकित झाले. अगं मावशी, हा कसला वास येतोय? बघ ना कसला वास येतोय. सरपंच गेले, 2-3 माणसं पुढे गेली. कांद्याचा वास येत होता. म्हणे कांद्यात कामशक्ती असते हे मला माहीत होतं, म्हणून मी माझ्या ह्या मुलाला रोज रात्री एक कांदा भाजून द्यायची आणि तो कांदा खाऊन त्याला ती कामशक्ती निर्माण झाली. आणि मग त्यातून ती कथा निर्माण झाली कांदापुत्र म्हणून. पण कामात म्हणजे कांद्याच्या ठिकाणी काम म्हणून शंकराला जेव्हा मदनाला जाळलं शंकराने, तेव्हा तो कामवृत्तीचा हे व्हावा. शेवटी काम हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे ना. धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ, ते 4 काम आहेत. तर काम जो सीमितच काम म्हणजे ज्याला बंधनाने बांधलेला काम हा सगळ्या जगाच्या उत्पत्ती आणि स्थिती आणि लयाकरता पाहिजेच येतो. तर तो अशी कामाची म्हणजे कांदा हा कामप्रवृत्त आहे आणि त्या मदनाला जाळल्यामुळे त्या कामासाठी शंकराच्या पुढे चंपाषष्ठीला कांद्याच्या पातीचा नैवेद्य जातो. सर्वसामान्य मग एक गोष्ट झाली की देवाची दिवटी बुद्धी असते आपल्याकडे की दिवटी बुद्धी का बाबा? तर ज्यावेळी मल्लासुराचा विजय मिळवला त्यावेळी साऱ्या देवांनी खंडोबाला आपापल्या परीने दिवट्यांनी ओवाळलं म्हणून ती दिवटी बुद्धी.
नंतर लोकांना म्हाळसा आणि बाणाईबद्दल जास्त उत्सुकता असते, विशेषतः बाणाईबद्दल. म्हणजे दुसऱ्या लग्नाबद्दल लोकांना फार उत्सुकता असते, भयंकर उत्सुकता असते, काय सांगता येत नाही. म्हणजे आमच्या खेड्यात जिथं मी वैद्यकीय व्यवसाय करत होतो तिथं ते लग्नाच्या बाबतीत ती ह्याची सारखी गाणं लागायची की खंडेरायाच्या लग्नाला बाणू बाणू नवरी नटली, सुपारी फुटली बाई ग सुपारी फुटली. ते सारखं गाणं आपलं चालू होतं बाणायचं. ती म्हाळसा ही खरं म्हणजे मोहिनीचं रूप आहे. म्हाळसा ही शंकराला म्हणजे पहिली जी ती महालिका किंवा महालया, म्हाळसा असं तिचं. आणि जे ज्ञानोबा माऊलींनी ज्या खांबापाशी नेवाच्या इथं ते मोहिनीचं मंदिर आहे, मोहिनी राजाचं मंदिर आहे. ती महालया आणि शेवटी महालया म्हणून प्रसिद्ध आहे. ती म्हाळसा म्हणून झाली, ती शंकराची पहिली पत्नी. आणि बाणाई ही पार्वतीची जी सखी, एक जया नावाची सखी होती. तर तिला पार्वतीचा हेवा वाटला की पार्वती शंकराच्या मांडीवर बसली, गंगा शंकराच्या डोक्यावर आहे. जनरली सगळ्याच बायका डोक्यावर बसलेल्या असतात, नुसती गंगेचं नाव कशाला बिचारीचं घ्यायचं. पण असो, तर तिला त्या जयाला थोडंसं हे वाटलं, वाईट वाटलं की आपल्याला शंकराचा सहवास कधी मिळणार नाही, शारीरिक सुख कधी मिळणार नाही. ते पार्वतीच्या डोक्यात आलं. पार्वती म्हणाली, तू जया उदास का, उदास का? तेव्हा तिला खोदून खोदून विचारलं. तर मग ती तुझी इच्छा मल्हारी मार्तंड अवतारात पुरी होतील असं पार्वतीने तिला आशीर्वाद दिला. आणि मग ती बाणाई ही बाणासुराची कन्या. जेव्हा ती झाली त्याच्यानंतर पूर्वसंस्कारामुळे तिला शिवाचं ध्यान करण्याची सारखी हे होत होती आणि सारखं शिवाचं स्मरण करायची. आणि जंगलात तिला धनगरांनी तिचं रक्षण केलं, तिचं म्हणजे पोषण केलं, तिचा प्रतिपाळ केला, तिला हे केलं. म्हणून धनगर लोकांना ती बाणाई ही म्हणजे त्यांची देवीसारखी झालेली आहे. आणि मग अजाबेल नावाचा धनगर होता, तिची लेक म्हणून प्रतिपाळ केला. आणि काही दिवसांनी तपश्चर्या केल्यावर मल्हारी प्रसन्न झाले, तिच्याशी विवाह केला. सारा धनगर समाज तिथं वराडी म्हणून होता. ते स्थान गुप्त मल्लेश्वराचं नळदुर्ग धाराशिव इथं आहे. मग जेजुरीला तिथं जननी तीर्थ आहे. मार्तव म्हणजे भैरवाशी बानूबाईंनी लग्न केल्यावर म्हाळसाबाई रुसली. म्हाळसाबाईला त्यावेळेला आठवलं नाही की आपण असं असं हे केलं होतं. मग गडाच्या पायथ्याशी एक वडाच्या झाडाखाली येऊन बसली. गणपतीची तिची समजूत काढायला आला. मग नंतर सगळे मग शिव अंतर्धान पावला. मग शिवाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, ते सापडले नाहीत. मग पुनश्च नारद मुनींनी त्यांना अन्नपूर्णाचा जप करायला सांगितला आणि तिथं शिव हे झाले. तिथं जननीच तीर्थ म्हणजे जनाई स्थान म्हणून आहे. हेगडी प्रधानाबद्दल सांगितलेच आहे आपल्याला. वाघ्या मुरळी, खंडोबाला जे वाघ्या मुरळी हे करतात त्यातले ज्यांना मुलबाळ होत नाही ते देवाला नवस बोलतात व पहिले संतान देवाला वाहतो असं म्हणत आहे. तर पूर्वीच्या काळी मुलगी झाली की ती वाहिली की ती देवदासी म्हणायची, तिला खंडोबाची मुरळी म्हणायचे. आणि वाघ्या कसाला, ती पूर्वी एका धनगराची मेंढरं वाघाने खाल्ली. ते खंडोबाच्या पुत्राने वाघांना ढकलत खंडोबाशी आले. खंडोबापाशी येताच त्या वाघांचे रूपांतर मानवात झाले, ते वाघे झाले. त्याच्यात दोन प्रकार आहेत, एक घर वाघ्या आणि गाव वाघ्या, असे बरेच प्रकार आहेत. मधल्या काळात वाघ्या मुरळींना सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. सामाजिक दृष्टीसुद्धा त्यांच्याकडे पाहण्याची जरा वाईटच होती. त्याच्या वापरा अनैतिक कारणासाठी व्हायला लागला. या रूढीला सरकारने बंदी घातली. खंडा म्हणजे मार्तंड बल्लारीची जो तलवार ती अजून जेजुरीत आहे. तो एक मणाचा खंडा आहे. तो आपल्याला उचलणं शक्य नाही. जे उचलायचा प्रयत्न केला तर बऱ्यापैकी उचललं जात नाही. खंडोबाबद्दल अजून तसं खूप खूप सांगण्यासारखं आहे. पण निदान एक प्राथमिक माहिती की मल्हारी मार्तंड अवतार कसा होता, बाणाई कोण होती, हळद का लावतात, तळी आरती का भरतात, तळी आरतीत तो भंडारा का उधळतात, हे सगळं सांगण्याच्या त्याच्या पाठीमागचा हेतू की ह्या निमित्ताने थोडंसं आपल्या सगळ्यांना समजावं ही माझी इच्छा होती. एवढं बोलून आमचं प्रवचन संपलं.